नमस्कार. माननीय श्री डॉक्टर अक्षय गंगाराम माने यांना लोकशाही सन्मान 2024 माजी श्री महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान होण्यामागील जी काही पार्श्वभूमी आहे ती अशा पद्धतीने आहे. पर्यावरणाचे संरक्षण तसेच त्याचं जतन आणि संवर्धन यासाठी शैक्षणिक कार्यातून विद्यार्थी आणि शिक्षकांना बरोबर घेऊन वृक्ष लागवड केली. कोरोना कालावधीमध्ये वॅक्सिनेशन कॅम्प हा उपक्रम राबविला. रस्त्याकडीला बसलेल्या गोरगरीब लोकांना अन्नधान्य आणि जेवणाचे वाटप केले. ज्येष्ठ नागरिकांचा व माजी सैनिकांचा सन्मान केला. आरोग्य शिबिराचे आयोजन केले. ज्येष्ठ नागरिक तसेच गोरगरीब सामान्य लोकांसाठी नेत्र तपासणी इत्यादी शिबिराचे आयोजन करण्यात आले. घरोघरी जाऊन कोरोना काळामध्ये अन्नधान्यांचे वाटप, महानगरपालिका साफसफाई कर्मचाऱ्यांना खाऊचे वाटप व त्यांचा सन्मान सुद्धा. आरोग्य विभागातील डॉक्टर असो नर्स कर्मचारी यांचा डॉक्टर अक्षय माने यांनी सन्मान केला. तसेच महिला बचत गटांच्या त्यांच्यासाठी फन फेअरचे आयोजन करण्यात आले. महिलांसाठी खेळ असो संगीत खुर्शीचे आयोजन केले. समाजातील वेगवेगळ्या जाती धर्म पंथांमधील आणि अल्पसंख्याकांना अन्नधान्यांची मदत केली. प्रभागामध्ये युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. वेगवेगळ्या कंपन्यांना पाचारण करून विद्यालयाच्या क्रीडांगणामध्ये युवकांसाठी करिअर मार्गदर्शनाचे आयोजन केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतः डॉक्टर अक्षय माने यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान प्रदर्शन, अटल लॅब विषय मार्गदर्शन, रांगोळी स्पर्धा, विद्यार्थ्यांना टिफिन बॅगचे वाटप, प्रभागातील शाळेतील मुलांना मेट्रो दाखवून त्यांना नवीन तंत्रज्ञान समजण्याचा प्रयत्न डॉक्टर अक्षय माने यांनी केला. सर्वत्र त्यांचे या ठिकाणी कौतुक होत आहे. डॉक्टर अक्षय गंगाराम माने यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन, सॅनिटायझरद्वारे फवारणी केली. वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जाऊन बाल गोपालांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन, उदाहरणार्थ गणपती असो, चित्रकला, किल्ले इत्यादी. पल्स पोलिओ लसीकरणचे आयोजन, प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण, तसेच मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो म्हणून नवीन मतदान नोंदणी मोहीम प्रभागात राबविली. गौरी गणपती सजावट असो किंवा अन्य वेगवेगळ्या स्पर्धा असो, तसेच गरजू विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य, प्रभागातील जनतेसाठी शिर्डी साईबाबा दर्शन, पोलीस स्टेशनमधील वेगवेगळ्या यंत्रणेकडून आणि परदेशी पाहुण्यांकडून डॉक्टर अक्षय गंगाराम माने यांना समाजकार्याचं कौतुक म्हणून अनेक पद्धतीने त्यांचा कौतुक सोहळा साजरा करण्यात आला. प्रभागातील अनेक मागण्यांसाठी प्रशासनाला पत्रव्यवहार करून जागे करण्याचा प्रयत्न, तसेच भव्य नोकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन, त्याच पद्धतीने मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन, प्रभागातील गरजू आणि गरीब महिलांसाठी फ्री ब्युटी पार्लर कोर्स, अनेक वेगवेगळ्या कोर्स आणि ते पण फ्रीमध्ये. पूजा अक्षय माने व डॉक्टर अक्षय माने यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचप्रमाणे फ्री रोबोटिक कोडिंग वर्कशॉप यांचे आयोजन. प्रभागातील जे काही चांगले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर आहेत त्या मान्यवरांचा, तसेच पोलीस चौकीतील अनेक पोलीस अधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान यांच्या हस्ते करण्यात आला. प्रत्येक सणांचे आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उदाहरणार्थ दांडिया असो, गरबा, दिंडी, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड अभियान. एवढंच नाही तर दीपावली निमित्त 10,000 पणत्यांचे वाटप आपल्या प्रभागामध्ये केले. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रमाला भेट देऊन अर्थसहाय्य सुद्धा केलं बरं का. अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांकडून डॉक्टर अक्षय गंगाराम माने यांचे कौतुक होताना आपणास दिसून येते. एवढंच नाही, सर्व कार्यांचा आढावा घेतल्यावर आपणास लक्षात येते की मान्य डॉक्टर अक्षय माने यांचा सांस्कृतिक वारसा आणि लोकांचा भरवसा, नाविन्यांचा वसा आणि कार्यांचा ठसा असे व्यक्तिमत्व माननीय श्री डॉक्टर अक्षय गंगाराम माने. म्हणूनच या पुरस्कारांना ते या ठिकाणी
प्राप्त झाले आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान डॉक्टर अक्षय गंगाराम माने यांना एक्सलन्स इन सोशल वर्क म्हणून सन्मानित करण्यात येत आहे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओढातून ओढावा, जिजनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मरुगंध द्यावा. करण्यात आला. धन्यवाद.